आता माझी पूजा वगैरे सगळी झाली आहे. तुम्हाला मी काहीतरी दाखवणार आहे. बात तो सही है. गाईज वेलकम टू न्यू ब्लॉगची सुरुवात होते आपल्या हॉलपासून. तर दिनेशला टिफिन वगैरे बनवून दिला. दिनेश गेला. बाहेरचं वातावरण बघा किती क्लीन आहे. दाखवते मी तुम्हाला वातावरण आहे. ढग वगैरे काय एवढे आलेले नाही तसं. ते ग्रीन आहे, ग्रीन ग्रीन झालंय ना. आणि ह्या मॅडमला बघा मी ब्रेड टाकलेलं, मी नाही दिनेशने टाकलेला. त्याला म्हटलं तुकडे टाकतो, तिने खाल्ले नाही. तिला चपाती पाहिजे. आज मी चपाती गेली नाही. मस्त वातावरण आहे. आज परत एक गोधडी टाकली धुवायला. गोधड्यात टाकते धुवायला. तर आज परत एक टाकते. दिनेश तर दररोज रोज मशीन नाही टाकायची. मग मशीन आणली कशाला मला पाहिजे तेव्हाच लावते. ऍक्च्युली थोडे कपडे असले मी हाताने धुते, मशीनला नाही टाकत. त्यामुळे मला पण एवढं आवडत नाही मशीनला कपडे धुवायचे. तर या गोधड्या वगैरे असतात किंवा काय म्हणतात त्याला, पॅन्ट असतात, जीन्स त्याला पाठवलं. सगळा पसारा उचलला. किचनचं सगळं झालेलं आहे काम. आणि ह्या काड्या मी आता परत हे करत ठेवल्यात कारण का त्या परत नजर पडतात. माचीसच्या काड्या आहेत त्या. आता मला वाटतं एक डब्यात त्या फेकून कशाला द्यायच्या, यूज करता येईल, लागतातच. तसं माचीस बॉक्स मोठा असतो ना शिकता, ते माझ्याकडे आणून ठेवलेले. दिनेशने छोटं पॅकेट आणलेलं 10 रुपयाचं माचीसचं, ते काही बरोबर नाही. चिप्सच्या काड्या पण मोठ्या असतात, म्हणजे ती स्टिक मोठी असते आणि पटकन अशी पेटत नाही. अशी पेटवली तर दिवा लावायला फक्त ती लगेच विजून पण जाते. ते बरोबर नाही आहे, ती बरी आहे. त्यात पण ह्या काड्या संपवते. गोळीला जाते, विजू करते आणि नाश्ता करते. रात्रीचा भात होता तो त्याला फ्राय करतो. तिला चहा ठेवला, चहा ब्रेड त्याने खाल्लं आणि गेलं. त्याला पण आज उशीर झाली. म्हणजे मी उठलेली लवकर, पण उठलाच नव्हतं. जाऊते त्याला मी म्हणाले भाजीला काय केलं, भाजी देते तुला बनवून. ते बोलला नाही, मला रात्रीचं भाजी त्याला आवडतं, यशला पण आवडतं. मी पण खाते, पण मला नाही एवढं आवडत. चला आता पुढची कामं करते, बघूया दिवसभरात आता काय होणार आहे. आणि उद्या काय करायचं ते प्लॅन केला आहे दिनेशने, पण बघूया. कारण तो प्लॅन सांगितला आता तो फिसकटतो आणि मग होत नाही. त्याच्यामुळे मग मी आज आत्तापासून मी काय प्लॅन सांगणारच, पण मी अशी बोलते पण सगळं शेअर करते. कारण की मला सवयच नाही लपवायची. गेले लपवून छपून ते काम मी नाही करत. कारण का सांगायचं तर सगळं सांगायचं. त्याच्यामुळे नाही झालं तर मग असं वाटतं ना, मी असं 2-3 वेळा तुम्हाला सांगितलं तर तेच झालं नाही. त्याच्यामुळे काळूबाईला जायचं होतं तेव्हा मी तुम्हाला बोलते, मग मी काळूबाईला एका ठिकाणी जायचं. ते मी गेले तर नाही का, सिरियसली ते झालं ना, माझं नशीबच पलटी होईल. आणि होतं तिथे गेल्यावर तसं, तर मी तेव्हा दाखवलं तिथे जायचं. चला आता तिला माझी कामं करते. आता हे कबूतर आहेत ना, मी आतमध्ये आणि काच लावले, त्यांना माहिती नाही मी शूट करते. तर हे बघा, एकाने खाल्ल्यानं दुसरं कोणी येत नाही ते खायला. त्याचं झालं का मग एकच आगावे, कोणी येत नव्हतं. तर मग त्यांचं मस्त चाललेलं, एकच खायचं, बाकीचे बघत होते. आता त्याचे तुकडे तुकडे करतात ते, आणि मस्त काय किती शांततेत चालले. किती कबूतर आहेत माहितीये, हिवी 9-10 किती येते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आहे. आणि तो ब्रेडचा पीस मी सकाळी टाकलेला मांजरीला, तिने काही खाल्ला नाहीये. तर आता बघा हे खातात. 20 जण आहेत, पण आहेत त्यांच्यामध्ये भांडणं. बघा कसं खातात. हे जर कावळे वगैरे असते ना, बाबा बघाल नको. आता बोलतोस ना कॅव 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 करून. बात तो सही है. कावळेच काही, माणसं पण तशीच आहे. कोणाला धड नीट खाऊन नाही देणार. एकमेक जो खातोय ना त्याच्या तोंडातला घास काढतील अशी माणसं असतात.
तर ते किती छान आता ते चाललंय त्यांचं छानपैकी. आता हे मध्येच काहीतरी झालंय वाटतं, यांचं टीम तयार झालीये. पण जास्त भांडत नाही, बाकीचे बघा शांत बसलेत, त्यांचं खाताय. सूर्य आणि फिनाला नाही, ही बघा ही भवानी आता आली, आता घाबरतील आणि पळून जातील सरळ. पण ही काय खाणार नाही, हिला चपाती पाहिजे. आणि आज काही मी चपाती केलेली नाहीये, ते जाऊन बसलेत लांब लांब. ती खाणार नाही, स्वतः पण खाणार नाही, बघू दे खाते का. भूक लागली असेल तर खाईल, नाही तर पण नाटकं करेल. तिचा प्लॅन नाही एखाद्या कबुतराला पकडायचा असेल, काय सांगता येत नाही. शेवटी वाघाची मावशी बघा कुठे कुठे जाऊन बसलेत कबूतर, दिसतंय. स्वतः पण खाणार नाही, त्यांना पण खाऊन नाही देणार. कशाला आली ती, नसती आली तर ते मस्त खात होते ना. त्याच्याशी खेळ आता. मी दरवाजाला खिडक्या लावल्यात ना, बिचारे सगळे गेले. ब्रेडचा पीस इथे पडलाय, आता ही चालली. एक उडी मारून जाईल, आता मला दाखवता नाही ना, एक उडी मारून जाते ती. आता ती गेल्यावर सगळे येतील. चला करूया आपली. फ्रेश फ्रेश वाटते ना, फ्रेश. बाहेर येऊन बघते तर हे सगळं चाललेलं प्रकार म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया. मी शूट केलं आहे, आज पण ऊन पडेल त्यासाठी मशीन पटकन लावून घेते आणि मग सुकतील. ती चादर आहे माझी, ती सुकून जाईल मस्त. एक करून सुद्धा धुवून घेतले मी आता, माहिती का. चला पूजा पण करायची मला. आणि 1 रुपया मेक्सिकोचा, 1 रुपया. आणि हे आहे 10 रुपये. इंडो मेक्सिको बेस्टोज इंडो मेक्सिको असं काहीतरी लिहिलेलं. आणि हे 5 रुपये आणि हे 2 रुपये. 1 रुपये, 5 रुपये, 2 रुपये आणि हा $10 आहे. मेक्सिको लिहिलेले बघा, मला वाच दिसत असेल तर. मेक्सिको दिसते, मेक्सिकोची करन्सी. आता ही करन्सी मला आली कुठून तर कंपनीमध्ये मेक्सिको मधून एक पर्सन आलेले, त्यांची म्हणजे मशीन जाणार होती त्यांच्या कंपनीतून. मेक्सिकोला कंपनी मशीन जाणार आहे, तर ते येतात ना ट्रेनिंगसाठी. तो पर्सन होता मेक्सिको वरून आलेला. तर मग दिनेशचा चांगला मित्र झालेला, म्हणजे दिनेश बरोबर असतो, गणेश असतो, तर दिनेश गणेशचा मित्र झाला चांगला. आणखीन एक आहे, त्यांचं नाव काय बरं, असे 3 जण फ्रेंड आहेत ते कंपनीमध्ये. तर त्यांनी ना म्हणजे भेट, फ्रेंडशिप म्हणून एक भेट असते ना, ती भेट दिली. तर ही मेक्सिकोची करन्सी आहे. आता ह्याची व्हॅल्यू काय मला नाही माहिती, पण एक भेट म्हणून दिले तर ह्याची व्हॅल्यू खूप मोठी आहे, खूपच मोठी आहे. म्हणजे आपण त्याला हे नाही करू शकत, मोजू नाही शकत कोणत्या करन्सीमध्ये. तर खूप छान आहे, मला तर एवढं छान वाटलं ना, असं वाटतं का गोल्ड. असे फ्रेंड पाहिजे. तर दिनेशला जाताना तो भेटला, काल तो गेला, तर मग जाताना भेटला. तर दिनेश मिस्टर दिनेश, यू आर माय बेस्ट फ्रेंड. आणि म्हणून असं काहीतरी, म्हणजे माझे स्वीट मेमरी तुमच्यावर, म्हणजे काहीतरी असं गिफ्ट
त्याला असं माहिती नव्हतं का तिथे जाऊन कोण माझे फ्रेंड बनतील आणि जाताना त्याने असे मराठी वर्ड शिकलेत काय काय म्हणजे नमस्ते बोलायचं. आणखी दिनेश गेला तेव्हा कसा आहेस तू, तर ते पण तो लिहून घ्यायचा डायरीमध्ये का कसा आहेस तू म्हणजे हाऊ आर यू असं. आणखीन म्हणजे असं बरेचसे वर्ड त्याने मराठीचे नमस्ते असं असं खूप छान छान म्हणजे त्याच्या मेमरी आहेत. तो आलेला 1 महिन्यासाठी होता तर त्याने दिनेशला हे गिफ्ट दिलंय म्हणजे एक स्वीट मेमरी म्हणून दिलेली. तर हे लोकांनी पण त्याला दिलं इकडची करन्सी दिली इंडियाची. तर खूप छान वाटतं. हे बघा हे बघा हे बघा ई! ते काय त्याला बोलतात जाळ करतात ते स्पायडर होतं छोटस. पूजा वगैरे झाली आपली. मशीन पण लावलेली होत आलीये. आता नाश्ता करते. वातावरण जरा पावसासारखं झाल्याने आता गोधडी टाकली थोडं क्लीन नाहीये वातावरण. आता बघूया तसं काय सुकेलच ती मशीनला लावली म्हणजे. दिनेश बोलत होता नको लावू पण मी लावली म्हटलं नको पाऊस नाही. बोलतायत असं सीमाचा फोन आलेला काल ती बोलत होती 20 तारखेपासून पाऊस चालू होणार आहे म्हणजे कंटिन्युअसली. तर मग तोपर्यंत म्हटलं आपल्या सगळी कामं घेऊया है ना. सगळ्यानंतर म्हटलं काम आहेत आता नाश्ता वगैरे करायचा. संध्याकाळचे वाजले 8:30 वाजले 7:45 वाजले आणि मी आता बनवते भाजलेलं वांग. हे कापलंय तर कापलं कसं माहिती आहे का देठ काढून टाकलंय आणि मध्ये चीर पाडली पाण्यात ठेवली. आणि आता ह्याच्यात मी काय टाकणार कोथिंबीर घेतली मिरची आणि लसूण. आता थोडंसं खोबरं आहे माझ्याकडे खोबरं आहे भरपूर खोबरं मी टाकणार आहे. खोबरं सुकं खोबरं टाकणार आहे जरासं भाजून त्याचं सुकं खोबरं टाकते आणि हे घेतलंय शेंगदाण्याचा कूट घेतलाय कांदा घेतलाय कढीपत्ता घेतलाय आणि गूळ घेतलाय आणि त्याच्यात मी टाकेल आता मीठ टाकते आणि त्यात हे आहे ना लसूण लसूण मिरची आणि कोथिंबीर घेतली आता मिक्सरला लावणार आहे. खोबरं घेतलं खोबरं घेणार खोबरं घेतली जरासं म्हणजे कसं टेस्ट आणखी छान आहे. आधी चांगलं पाहिजे त्यांच्या बाबांनी असेल तुम्ही मला मुंबईचा फौजदार म्हटलं भरलेत वांगे आता ते कसे बनवतात मला नाही आय थिंक असंच आहे. तर मी आता कांदा आणि ही रेसिपी आहे ना कांदा टाकून खरं तर माझ्या चुलत सासू आहे म्हणजे माझी सासू आहे आई आमचा त्यांच्या बहिणीने मला शिकवलं. कामाला मी बघितलेलं त्याची कसं केलेलं झालेलं काम झालेलं मस्त केलेलं मस्त करून आता ह्याच्यात टाकले आणि मला आता ह्याच्यात मसाला पण टाकायचा हळद पण टाकायचं तर हे शेंगदाण्याचं सूप Grab my shades and hit the streets, no plan. Chasing vibes like seashells. आपल्याला मिक्स करायचं हे सगळं फक्त कढीपत्ता साईडला ठेवायचं आणि त्याच्यात आता मसाला I can't name. Waves crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. Every step a beat we can make. Life's a tune,
मिक्सरने लावलं तर बरं पडतं. म्हणजे कसं माहिती का, आपण आता ते बाहेर असते पण जसं टाकणार असते तर त्याचं तरी वरती येईल. त्याला फक्त पाणी वगैरे ते तर त्याला Clouds मस्त moving स्वच्छ like a होतं. heartbeat. भरपूर Skipping भाजी दिसते. stones in city इतकं म्हणजे काय streets करतं ते we करणार. find. Let's write a new story, leave the old behind. Someone's cooking love in the air, I swear. हा आमच्या Every घरी spark in their ग्रीन voices मसाला shows they त्यात सगळं गरम मसाला वगैरे आहे. colors splash like जास्त secret तिखट नाही करणार songs. आहे. मिरची पण आहे त्याच्यात जास्त थोडं जास्त झुणझुणीत पण टाकणार आहे बॅलन्स करायला. म्हणजे जेव्हा आपण तिखटाचं किंवा गोडाचा पदार्थ केला ना, मला ते पण मावशीने सांगितलं, गोडाचा पदार्थ केला ना तर त्यात चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे ना बॅलन्स करतो. जास्त असं गोड गोड पण नाही खाता मस्त We can make वाटतं. life's a tune, sing it till we break. रेसिपी दाखवते तुम्हाला. हळद पण घेतली टाकून आणि काय नाही हळद वगैरे टाकून मिक्स करायचं चांगलं. आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट कुकरला लावते. कुकरला लावल्यानंतर तेल टाकायचं कुकरमध्ये आणि राई Woke up टाकायची late, कढीपत्ता missed the morning glaze, मस्त but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the street with no plan, chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name. Crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. Every step we can make. Life's a tune, sing it till we break. Concrete warm under my bare feet. Crowds moving like a heartbeat. Skipping stones in city streams we find. Let's write a new story, leave the old behind. पाणी आपण ना काय करायचं माहितीये का, ह्याच्यातच Someone's टाकायचं. cooking love in the air, I swear. Every spark in their voices shows they care. Colors splash like secret थोडं songs. पाणी टाकायला लागणार ना, ते पाणी While laughter echoes through हे the बघा. halls. हा तो मसाला आता केलेला Feel the मसाला टाक world मसाला. just turning slow. आता ह्याच्यात आपण मीठ टाकूया. कांदा, हळद, लाल मसाला आणि आलं लसूण कोथिंबीरचा आलं नाही टाकलेला. मिरची लसूण आणि कोथिंबीरचा मसाला गुळ इथे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आणि ह्याच्यात आपण मीठ टाकते. चवीनुसार मीठ आणि हा कढीपत्ता फोडून द्यावा. पण एक थोडं वांग म्हटल्यावर खरं नाही बनवायचं आपल्याला. ऍक्च्युली त्याच्यामध्ये हे नसतं आपण मिक्स मिक्स करून Woke up late, missed the morning glaze, आणि हे करायचं आपल्याला. but रेसिपी the खूप sunlight सिम्पल hits आणि in so many छान आहे. ways. चवीला आहे मेन म्हणजे. Grab my shades and आता मी hit the किती वांगी streets, घेतली no माहिती? 4 वांगी. plan. तर Chasing ह्याच्यातून आणि vibes ह्याच्यात अरे like हो सांगायचं नाही, seashells in the ह्याच्यातच sand. आपल्याला जरासं तेल पण टाकायचं. Radio hums a tune I can't name. तेल Crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone,
toss it in my bag. Today's for us, no time to lag. सगळं निघालं ते मी माहिती का ह्याला सांगता बरं झालं Let the breeze बघा माझ्या नवऱ्याने वडापाव आणलाय कारण मी मागे गेलं काल उतरलेलं बघ every step जरासं तेल टाकायचं can make. Life's a नाही ते वरचं आहे ना लूज आहे ती लूज break. ते बघा तेल टाकलं ह्याच्यात आणि ते चांगलं मिक्स करतो आणि हे माझं वांग्यात भरायचं Bare feet, मस्त वांग crowds moving like a टेस्ट एवढी भारी लागते ना टिफिनला वगैरे नेलं ना तिथे तुम्ही 3 चपात्या खाणार आहेत 2 खाणार आहेत तिथे एक एक्स्ट्रा खा एवढं छान let's write a new story. तर दिनेश आमचे 4 वांगी खाणार आहेत. हो हो कसंही करा ते फक्त ग्रेव्हीच खाणारी लोक आहेत खातात वांग पण खातील हे बघा हे असं घ्यायचंय आपल्याला त्याच्यात. आता माझं तुम्हाला दाखवतं आहे हा 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 ओके हा खाते गरम गरम वडापाव खाऊ असं बोलते Just turning slow. ओके Let the breeze tell us हे where. असं होईल ते वांग सगळीकडे Every step a beat we can make. Life's a tune. Sing it till we break. दाखवते आता मी परत वडापाव खाते जिलेबी पण आणली काय बोलतो जिलेबी आणि वडापाव पण घेऊन आली गरम गरम जिलेबी दाखवते तुम्हाला. बरं झालं आणलंय दाख मस्त वडापाव बरोबर आहे जिलेबी आहे आणि पाव आता हे नैवेद्याला ठेवते जरा Miss the morning glaze. खाऊन घे वडापाव गरम गरम The sunlight hits and so हा many ways. मस्त वडापाव Grab my shades and hit the streets. No plan. Chasing vibes like seashells in the sand. Radio पाणी hums a भरून tune I घेतलं can't सगळं name. सगळं धुबड Crooked smiles लावूया आपण crashing waves. सगळं No बघा कांदा shame. वगैरे सगळं मिक्स केलेलं Flip बटाटा my ठेवलं phone, कढीपत्ता toss it in ठेवला आहे my तो bag. आता तो टाकल्या ठेवून येईल Today's for us, no time to lag. Feel the world ठेवूया आता ह्याच्यात तेल टाकूया slow. तेल गरम करत ठेवलं Let the टाकूया breeze tell us होईल where ती गरम to go. तडतडली आता राई मग त्यात हिंग टाकू राई तडतडली आता Life's a tune. Sing it till we break. Concrete warm under my bare feet. Crowds moving like a heartbeat. Skipping stones in city streets we find. Let's write a new story, leave the old behind. Someone's cooking love in the air, I swear. परतूया Every spark राहिलेला हा मसाला पण टाकून देऊया तिथे shows they राहिलेल्या मसाल्यात पाणी टाकलं आणि पातळ करून घेऊया आणि आता आणि हाच त्याच्यात टाकूया थोडासा पातळ echoes through. मग दाखवते तो ह्याचा कसा झालं ते बघा Feel the world just turn. कसं मस्त झालं तर ह्याच्यातच हा टाकायचं तर हा टाकून घेऊया आपण. Every step a beat we can make. Life's a tune. Sing it till we break. मस्त तरी पण मिळतेला आणि थोडस रसपट पण होईल रसपट हा एकदा मी दाखवते कसं आहे असं घट्ट झालंय ते थोडस पाणी होतूया थोडस किंचित आणि कुकरला म्हणजे थोडासा रस पण होईल दुसऱ्या कुकरचं है ना Woke up late, missed the आणि morning फक्त 2 blaze. शिट्या काढायच्या आता
झाकण लावून but टाकून the sunlight hits in Okay. so many ways. आणि ह्याच्यात तेवढी दुसरी कामं Grab my shades and hit the streets, no plan. Chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name. Crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. बघू टोटो Feel जा the पप्पा आले world just पप्पांना विचार हाऊ आर यू पप्पा let the breeze tell us where to go. Every step will be life's a tune. Sing it till we break. Concrete warm under my bare feet. Crowds moving like a heartbeat. Skipping stones in city streets. Let's write a new story. Leave the old behind. मी आज एक चांगलं काम केलेलं व्हिडिओ मी सगळीच टाकलेला युट्यूबला Every माझ्या spark आईचं काम झालं खूप काय म्हणतं shows तुम्ही they जॉब करता हा तुमचा जॉब तुम्ही डेली व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ टाकलंच पाहिजे जे तुमची प्रेझेंटेशन दिसतंय echoes असे म्हणजे किती प्रॉब्लेम असेल तेव्हा शॉर्ट व्हिडिओ टाका तुम्हाला काही जमलं नाही काय तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकू शकता आता युट्यूबचं म्हणजे मी शॉर्ट व्हिडिओ टाकला आणि व्हिडिओ आता मी आधी दिसेल मला वाटलं की तुला असेल बघता आणि शॉर्ट sing it till आता ते व्हिडिओ बनवू लागत जेवण बनवलं व्हिडिओ उद्या असं झालं माझं काय करणार मी woke up late, missed the morning glaze. But the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan. Chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name. Crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. Every step a beat we can make. Life's a tune, sing it till we break. Concrete warm under my bare feet. Crowds moving like a heartbeat. Skipping stones in city streets. We find. Let's write a new story. Leave the old behind. Someone's cooking love in the air. I swear. Their voices shows they ते बघा सकाळी पूजा करताना आता हा कुंकू पर्यंत आता जेवल्याच्या नंतर ते होते देव होते आता कसं झालं असेल भरलेलं वांग खारं वांग ऍक्च्युली फक्त मुंबईचा पोस्टगार त्याच्यामध्ये खारं वांग 2 लसणाच्या पुड्या द्या 2 मिरच्या द्या असं करून ते बनवते वांग पिक्चर बघा मस्त पिक्चर आहे मुंबईचा फौजदार छान पिक्चर आहे बघण्यासारखं आहे मला खूप आवडतं ते कधी पण लागत बघू शकतो टीव्हीला आधी लागायचं त्यामुळे बघायचं नाही केबलला वगैरे लावायचं बघायचा
मस्त वांग झालेलं आहे. दिसतंय? छान आहे. मस्त शिजलं. तर हे ना आजचा ब्लॉग झालेला आहे. तुम्ही तर बघितलं. आता वांग्याची भाजी बनवून जेवायचंय, तर वडापाव खाल्ला तर आता लवकर भूक नाही येणार आहे, लागणार आहे. अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग झालेला आहे. तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं काय झालं काय नाही दिवस तर आय होप तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. दररोज मी बोलते तर कधीतरी ऐकत जा. गरीबाचं कधीतरी वाढा, सबस्क्राईब वाढवा. गरीबाला येऊ देत पुढे. चला, तुमच्या मनावर आहे करायचं की नाही. व्हिडिओ माझे बघत जा. आय होप तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. आता पाऊस नाही तर मस्तपैकी फिरून जा. पाऊस आल्यावर जास्त कुठे जाऊ नका, धबधब्यावर. ओके, धबाधबावरती. ओके, बाय, टेक केअर, काळजी घ्या स्वतःची.